मी पुण्याला जॉबला होतो आणि 98 साली नोकरी सोडली. त्यावेळेस गावात रस्ता, लाईट, पाणी काहीच नव्हतं. माझी स्वतःची एक मानसिकता होती की लोक असेच आयुष्यभर राहू शकतात. तिथं रस्ता, लाईट, पाणी पोचू शकत नाही. आणि मग 20-25 वर्ष रस्ता, लाईट सगळे प्रश्न सोडवले. नंतर माझ्या डोक्यात अशी कल्पना, हे लोकांसाठी, गावासाठी रोजगार निर्माण कसं करता येईल, हा एक कल्पना माझ्या डोळ्यासमोर होती. मग मी छोट्याच्या 2 रूमा काढल्या. नंतर मग हळूहळू 2 रूमा काढल्यानंतर दरवर्षी थोडा प्रतिसाद मिळत गेला. आणि इथं पाहण्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याही बाजूने डोंगर आहे, कोंबड किल्ला आहे, गुफा आहेत, दर्याबाईचं मंदिर आहे, सनसेटचं स्पॉट आहे गायदरा म्हणून, आणि राजण्याचा धबधबा, घारीचा धबधबा, हे असे स्पॉट पाहण्यासारखं आहे. नॅचरली चांगल्या प्रकारचं कुठलंही म्हणजे सेंद्रिय पद्धतीने बनवलं गेलेलं सगळं गहू, बाजरी, तांदूळ या पद्धतीचं इथं दिलं जातं. गावठी चिकन, आम्ही बॉयलर आर वापरत नाही आणि घरगुती पद्धतीनं ताजं गिरवी वापरत नाही. म्हणून हा लोकांनी दिलेला प्रतिसाद, म्हणजे आमची जाहिरात आम्ही स्वतः नाही केलेली, लोकांनी आमची जाहिरात केली. एवढे लोक आमच्यावर प्रेम करतात. सगळे 1,00,000, 2,00,000, 3-4 लाख काय असते ते लोक ओळखतात, सगळे करतात. आम्ही ही सामाजिक बांधिलकी म्हणून अन्नदानाचं काम आम्ही या ठिकाणी करतो. असं या गावाला रोजगार कसा मिळेल हा उद्दिष्ट ठेवून आम्ही हे काम करायचं आहे. ह्या गावातल्या प्रत्येक कुटुंबाला रोजगार कसा मिळेल हा हेतू ठेवून आम्ही हा म्हणजे प्रकल्प राबवण्याचं काम केलं. आणि सगळ्या लोकांनी यावं, इथं या निसर्गाचा आनंद घ्यावा आणि निसर्गामध्ये कचरा शक्यतो कोणीही करू नवं याची काळजी घ्यावी. ओके. साधारणतः इथे येण्यासाठी तुम्हाला आधी सांगावं लागतं का कसं? नाही, माझ्याकडे येताना सगळ्यांनी बुकिंग करून यायचं, कोणाचं तसं यायचं नाही. ओके ओके. म्हणजे 8 दिवस अगोदर बुकिंग करायचं तरच यायचं, कारण सगळ्या रूम बुक राहतात, सर्व सगळे लोक बुक करून येतात. त्यामुळे सगळं नियोजन करतात व्यवस्थित. तुम्ही ऐन वेळी आले तर इथं काहीच करता येत नाही. ओके ओके, चालेल, ठीक आहे, थँक्यू.